हाफ डे घेऊन घरी लवकर परत येईन आणि मुलांच्या वाढदिवसाचा केक ही आणेन असं त्यांनी घरी सांगितलं होतं. मात्र त्या अजूनही सापडलेल्या नाहीयेत. चंपोदेवी या बडोह गावच्या रहिवासी आहेत. तिचा नवराही एका फॅक्टरीत कामाला होता. चंपोदेवी यांना 2 मुलं आहेत. घटनेच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी त्यांच्या 6 वर्षाच्या मुलाचा वाढदिवस होता. महिलेने आपल्या मुलाला सांगितलं होतं की त्या दिवशी त्या 2 वाजता निघेल. महिलेचा पती दुसऱ्या फार्मा कंपनीत काम करतो. आगीच्या घटनेनंतर पतीने कंपनी आणि रुग्णालयाशी संपर्क साधला, मात्र चंपोदेवी यांचा पत्ता लागला नाही. चंपोदेवी यांचे पती सर्वदयाल यांनी सांगितले की आतापर्यंत पत्नीबाबत काहीही सापडलेलं नाही. 5 पैकी 4 मृतदेहांची ओळख पटली आहे, मात्र एका मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. इतर 4 मृतांपैकी 3 उत्तर प्रदेशातील आणि 1 हरियाणातील पंचकुला येथील असून सर्व महिला आहेत. भीषण आगीच्या घटनेच्या 4थ्या दिवशी एनडीआरएफची टीम पुन्हा बचाव कार्याला सुरुवात करणार आहे. मात्र फॅक्टरीची इमारत असुरक्षित घोषित करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.